आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी। राहुरीची कामधेनू डॉक्टर तनपुरे कारखाना गेल्या अनेक वर्षापासून बंद अवस्थेत आहे। कारखाना सुरू व्हावा ही कामगार, सभासद येथील नागरिकांची तीव्र इच्छा आहे। येत्या 31 मेला कारखान्याची निवडणूक लागली, त्यातच कारखाना बिनविरोध व्हावा अशी मागणी सर्वांची असताना काल वृत्तपत्रात एक जाहिरात प्रसिद्ध होऊन ती सर्व व्हायरल झाली। त्यात म्हटलं असं की कारखाना बिनविरोध झाला तर आम्ही 200 कोटी रुपये भागभांडवल लोन कारखाना सुरू करू देऊ असा आवाहन राहुरीतील दीपक वराळे आणि भाऊ वंडे यांनी केलंय। आपण त्यांच्याशी चर्चा करूया। नमस्कार। कारखाना सुरू व्हावा ही तुमची तनमन धनाने भावना आहे। कारखाना सुरू होण्यासाठी कारखाना बिनविरोध व्हावा ही तुमची भावना आहे। कारखाना बिनविरोध झाला तर आपण 200 कोटी रुपये भागभांडवल लावणार। कशा प्रकारे भागभांडवल आपण यात लावणार आहात आणि कशा पद्धतीने पैसे उपलब्ध करणार? आता आमचे कारखाना चालू व्हावा ही आमची इच्छा आहे। कामगारांची पण ही इच्छा आहे का कारखाना चालू व्हावा म्हणून आम्ही त्याच्यामुळे आम्ही त्यांना 200 कोटी रुपये भागभांडवल आम्ही तयार आहे। कारखान्यावर 350-400 कोटी रुपये कर्ज आहे, 200 कोटी आपण लावणार आहात। आता आमचा विषय असा होता 200 कोटी रुपये लावण्याचा का 100 कोटी रुपये हे आम्ही जिल्हा बँकेला भरणार, 100 कोटी रुपये त्यातून 20 कोटी रुपये आम्ही कारखान्याला खर्च करणार, 20 कोटी रुपयाचे आम्ही कामगाराचे पगार करणार आणि जे राहिले आमच्याकडे 60 कोटी रुपये जे राहणार आहे ते आम्ही जे भाग भांडवल होऊन आमच्या जवळ ठेवणार, ते आमच्या जवळ याच्यासाठी ठेवणार। उद्या कामगाराच्या तोडीसाठी पैसे देण्यात, गाड्यांचा खर्च, गाड्यांना पैसे देण्यात, याच्यासाठी आम्हाला ते पैसे आमच्याकडे आम्ही ते शिल्लक उपलब्ध ठेवणार ते बॅलन्स। 200 कोटी रुपये आपण लावणार। विखे, कर्डिले, तनपुरे यांनी देखील शब्द दिला नाही, परंतु आपण रोखठोक भूमिकेत 200 कोटीचं भाग भांडवल लावण्यास शब्द दिला। कारण की आम्ही बघतोय आमच्या डोळ्याने, आम्ही जेव्हा लहान असल्यापासून आम्ही राहुरी सहकारी साखर कारखाना बघतोय। यावेळेस राहुरी सहकारी साखर कारखान्याची कामगार लोकांची, बाकीचे जे लोक आहेत का यांच्याकडं कारखाना सोडून राहुरी तालुक्यात कुठलंही मोठं साधन नाही, कुठलंही साधन नाही। त्याच्यामुळे राहुरी सहकारी साखर कारखान्याच्या जीवावरती कमीत कमी राहुरीचे जे भाग आहे, पूर्ण तालुका राहुरीचा तालुका आहे, हा पूर्ण राहुरी साखर कारखान्याच्या जीवावर पोट भरतो। आज कारखाना बिनविरोध नाही झाला, कारखान्याची निवडणूक झाली, सत्तांतर झालं, कुणाकडे सत्ता गेली, तर आपण हे पैसे लावणार आहात? आता त्यांनी जर आम्हाला त्यांच्या बरोबर जर आम्हाला जर घेतलं तर आम्ही ते जर आमच्या याच्यात जर आले, आता आम्ही ते पैसे लावायला आम्ही तयार राहू। पण काही गोष्टी, प्रत्येक गोष्टीला आम्ही एक कारखान्यातून कुठल्याही सभासद असू, कुठलाही माणूस असू, त्याला 1ही रुपयाचा चहा कारखान्यातून भेटणार नाही। दुसरी गोष्ट, त्यांनी त्याच्या स्वबळावर कारखान्याला टाइम देणे, त्या गोष्टी माणसांनी त्यांच्या पद्धतीने त्यांनी करायचे। बरोबर। 200 कोटी मध्ये तुम्हाला काही तुमचा हिस्सा लागणार आहे का? व्याज तुम्ही कारखान्यावर आकारणार आहात? जे आता समजा जे व्याज लागणार आहे ते आता आम्ही बघू। आता ते बघायचं, कारखाना एकदम मेकअप मध्ये आल्यानंतर त्याचं काय असेल, कोणाला आम्ही समोरच्या कोण आणणार आहे किंवा आम्हाला कोणता फंडर असेल त्याला बी 2 रुपयाचे काहीतरी आशा असणार आहे ना, त्याच्यामुळे तो फंडिंग करणार ना। नंतर तुम्ही कारखान्यावर मोबदला घेणार, नंतर आम्ही जे असेल रिसर्च जे व्याज असेल त्या व्याजाप्रमाणेच पैसे येणार। लोकांसारखं 40% 50% या पद्धतीने नाही येणार। जे शेकडा जे चालत असेल, जे मार्केटमध्ये जे चालत असेल, जे मोठ्या अमाऊंटला या टक्क्याने पैसे, त्या अमाऊंटला त्या टक्क्याने पैसे असतील, त्याच आम्ही जर सभासदांना घेऊन किंवा पूर्ण एक जाहीर सभा विभाग घेऊन त्या सभेत आम्ही सांगू या पद्धतीने आपल्याला पैसे पुढच्या समोरच्या पार्टीला द्यायचे। कारखाना बिनविरोध झाला तर कोणाच्या ताब्यात कारखाना गेला पाहिजे असं तुम्हाला? आता कारखाना बिनविरोध झाला तर आता काय सगळं कोणाला नाव ठेवायला जागाच नाही, सगळेच चांगले आहेत। आता अरुण साहेब चांगले, राजू चांगले, सगळेच लोक चांगले आहेत। आता अमृत धुमाळ चांगले, प्रत्येकात सगळं कोणाला नाव ठेवण्यासारखं काही नाही, कोणीच नाही। तर असं सगळ्यांनी एकत्र येऊन जर कारखाना जर चालवला तर सगळे कारखाने व्यवस्थित चालू शकतात। 200 कोटी भाग भांडवल तुम्ही लावण्याचा हा प्रस्ताव टाकलाय, या संदर्भात तालुक्यातील कोणत्या नेत्यांशी आपली चर्चा आली? आता माझी नेत्यांबरोबर जवळजवळ नेत्यांबरोबर मी चर्चा केलेली। आता काही नेत्यांबरोबर माझी काही चर्चा झालेली नव्हती, पण मी त्यांना म्हणलो का सगळे एकत्र येऊन आपण कारखाना चालू करू, परंतु बिनविरोध। निश्चित कारखाना सर्व नेते मंडळी तालुक्यातली एकत्रित आली
तर निश्चित कारखाना पूर्ण ऊर्जित अवस्थेत येऊ शकतो आणि कारखाना सुरू करण्यासाठी आम्ही 200 कोटी भाग भांडवल लावू असा विश्वास भाऊ उंडे यांनी व्यक्त केलाय। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।